जेव्हा एखाद्या माणसाचा हात मोडतो किंवा हाडाला दुखापत होते, तेव्हा वैद्यकीय निदानात एक वेगळीच स्पष्टता असते. हो, अगदी लख्ख दिसतं ते. बरोबर ना? एक्स-रे काढला की त्या काळ्या फिल्मवर मोडलेल्या हाडाची ती पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर तिथे फक्त बोट ठेवतात आणि सांगतात की इथे फ्रॅक्चर आहे. एक्झॅक्टली. तिथे काही गुंतागुंत नसते. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. हो, आणि या स्पष्टतेत एक प्रकारचा दिलासा असतो. पण जेव्हा आपण मानवी मन, आपली विवेक बुद्धी किंवा विशेषतः एखाद्या लहान मुलाच्या मनात निर्माण होणारी अपराधीपणाची भावना ह्याबद्दल बोलतो, तेव्हा मात्र हे एक्स-रे मशीन पूर्णपणे निरुपयोगी ठरतं. नक्कीच. कारण मानवी मन हे काही पांढऱ्या आणि काळ्या रंगात विचार करत नाही. तिथे राखाडी रंगाच्या असंख्य छटा असतात. अगदी बरोबर. शारीरिक दुखापत डोळ्यांना दिसते, पण नैतिक दुखापत मोजण्यासाठी कोणतंही यंत्र अस्तित्वात नाहीये. तिथे फक्त भावनांचे गुंतागुंतीचे खेळ चालतात. आणि नेमका हाच धागा पकडून आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अतिशय रंजक विषयाचं विश्लेषण करणार आहोत. हो, आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. आज आपल्याकडे माहितीचा जो स्रोत आहे तो आहे एका मराठी पाठ्यपुस्तकातील होय मी सुद्धा नावाचा धडा आणि त्या पाठाच्या शेवटी दिलेले भाषा आणि व्याकरणाचे काही स्वाध्याय. म्हणजे यात ती मोहन नावाच्या एका लहान मुलाची कथा आहे, बरोबर? होय, तीच कथा. आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे समजून घेणं आहे की एका लहान मुलाचं मन अपराधीपणाच्या भावनेला कसं सामोरं जातं. थेट कोणताही उपदेश न करता गोष्टींच्या माध्यमातून नीतिमूल्य कशी रुजवली जातात हे आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मनातील या गुंतागुंतीच्या भावनांना शब्द आणि व्याकरणाच्या माध्यमातून कसा आकार मिळतो हेही आपण डिकोड करणार आहोत. एक्झॅक्टली. चला तर मग या साध्या वाटणाऱ्या पण मानवी मानसशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेल्या कथेचा वेध घेऊया. सुरुवात करूया. ही कथा वरवर पाहता एका शाळकरी मुलाची रोजच्या जीवनातली साधी घटना वाटते, पण तसं पाहिलं तर हा पाठ म्हणजे एका लहान मुलाच्या विवेकाची अचानक होणारी वाढ कशी असते याचा एक जिवंत दस्तावेज आहे. हो, कथेची सुरुवात अगदी आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अशा एका प्रसंगाने होते. आई घरातून हाक मारते, मोहन. आता मुलांच्या जगात आईच्या अशा लांब हाकेचा अर्थ एकच असतो, काहीतरी काम सांगितलं जाणार आहे. बरोबर. मोहनला खरं तर बाहेर मित्रांसोबत खेळायला जायचं असतं, पण आई त्याला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणायला पाठवते. तो थोड्या नाराजीने दुकानात जातो आणि सामान घेतो. आणि इथेच या कथेचा मुख्य प्रसंग घडतो. हो, तो दुकानदाराला पैसे देतो, पण दुकानात खूप गर्दी असते. त्या घाई गडबडीत दुकानदार चुकून मोहनला 50 रुपये जास्त देतो. बापरे, हा तो क्षण आहे जिथे मानवी प्रवृत्ती आणि नैतिकता यांची टक्कर होते. नक्कीच. एका बाजूला एक अनपेक्षितपणे मिळालेला आर्थिक फायदा आहे आणि दुसऱ्या बाजूला हे पैसे आपले नाहीत ही आतली एक पुसटशी जाणीव आहे. एका लहान मुलाच्या मेंदूत या क्षणी जो संघर्ष सुरू होतो तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मोहनची कृती काय असते? तो तिथेच थांबून विचार वगैरे करत नाही. तो हळूच आजूबाजूला पाहतो, आईचं किंवा इतर कोणाचं लक्ष नाहीये हे बघतो आणि थरथर त्या हाताने ती 50ची नोट पॅन्टच्या खिशात कोंबतो. म्हणजे त्याने तो निर्णय घेतला. हो, उरलेले पैसे घरी जाऊन आईला देतो आणि घाईघाईने सांगतो की आई मी खेळायला जातो. पण ह्या स्रोतामध्ये जे सर्वात रंजक वर्णन आहे ते यानंतर सुरू होतं. मैदानावरचा प्रसंग. हो, तो मैदानावर खेळायला तर जातो, पण त्याचं खेळात अजिबात लक्ष लागत नाही. सुरुवातीला जी 50 रुपयांची नोट त्याला एक फायदा वाटत होती, ती आता खिशात ठेवलेल्या एखाद्या जळत्या कोळशासारखी वाटू लागतेय. अच्छा. किंवा एखाद्या मोठ्या जड दगडासारखी, जिचं अदृश्य ओझं त्याला मोकळेपणाने खेळूच देत नाही. पाठात एक अतिशय मार्मिक वाक्य आहे, ती नोट त्याला टोचू लागली. तिथे आपण थोडं थांबूया. या टोचण्यामागे नक्की काय विज्ञान आहे ते समजून घेऊया. अपराधीपणाची भावना ही केवळ एक मानसिक संकल्पना नाहीये, ती एक अतिशय तीव्र शारीरिक प्रतिक्रिया आहे. म्हणजे मेंदूचा शरीरावर कंट्रोल असतो तसं काहीतरी. हो, जेव्हा एखादा माणूस, विशेषतः लहान मूल, स्वतःच्या नीतिमूल्यांच्या विरुद्ध एखादी कृती करतो, तेव्हा त्याचा मेंदू याला एका धोक्यासारखं पाहतो. मेंदूला असं वाटतं की आपण समूहाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे आणि आता आपण पकडले जाऊ. अच्छा. या भीतीमुळे शरीरात तणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स स्रवू लागतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की मोहनच्या मनात जी खळबळ सुरू होती तिचे पडसाद थेट त्याच्या शरीरावर उमटत होते. अगदी तसंच. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला पुढच्याच प्रसंगात मिळतं, जेव्हा मोहन खेळून घरी येतो आणि जेवायला बसतो.
हो, तो प्रसंग खूपच इंटेन्स आहे. आई त्याला सहज विचारते की दुकानातून आणलेला तांदूळ कसा आहे. त्यावेळी मोहनची अवस्था पाण्यासारखी असते. त्याचं वर्णन खूप छान केलंय पाठात. हो, स्रोतात लिहिल्याप्रमाणे तो अस्वस्थ होतो, त्याच्या पोटात खड्डा पडतो, त्याला घास गिळता येत नाही. तो बळे-बळे घास गिळण्याचा प्रयत्न करतो आणि गटागटा पाणी पितो. बघा, ते घास न गिळता येणं हे खूप महत्वाचं लक्षण आहे. हे वाचताना मी विचार करत होते की लेखकाने मानवी शरीराच्या भीतीचे किती अचूक निरीक्षण केले आहे. पण असं का होतं? एखाद्या गोष्टीची भीती वाटली की घशाखाली घास का उतरत नाही? कसं आहे ना, यामागे मानवी उत्क्रांतीचं विज्ञान दडलंय. जेव्हा आपला मेंदू धोक्याची घंटा वाजवतो, मग तो धोका कोणताही असो, हो, समोर उभे असलेल्या एखाद्या हिंस्त्र प्राण्याचा असो किंवा आपली चोरी पकडली जाण्याची भीती असो, शरीराची फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच धोक्याला सामोरे जाण्याची किंवा तिथून पळ काढण्याची नैसर्गिक यंत्रणा सक्रिय होते. बापरे, म्हणजे शरीराला वाटतं की आता पळायची वेळ आलीये. एक्झॅक्टली. अशा वेळी शरीराची सर्व ऊर्जा आणि रक्तप्रवाह पचनसंस्थेकडून काढून घेतला जातो आणि तो स्नायूंकडे पाठवला जातो. अच्छा, कारण संकटाच्या वेळी पचन करण्यापेक्षा पळणं जास्त गरजेचं असतं. बरोबर. पचनसंस्थेचं काम अचानक मंदावल्यामुळे लाळेची निर्मिती कमी होते, घशाचे स्नायू आखडतात आणि पोटात अन्नासाठी जागा नसल्यासारखी एक पोकळी निर्माण होते. म्हणूनच त्याला आपण पोटात खड्डा पडणे असं म्हणतो. अगदी बरोबर. घास न गिळता येणं हे त्याचंच रूप आहे. मोहनची शारीरिक यंत्रणा त्याच्या मानसिक अपराधीपणाचीच साक्ष देत होती. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे मोहनचं शरीरच त्याच्या विरोधात उभं राहिलं होतं. आणि त्यानंतर या कथेत जे अनपेक्षित वळण येतं, तो तर या चर्चेचा सर्वात थरारक भाग आहे. तो जेवतानाचा प्रसंग ना? हो, जेवताना आई अगदी सहजपणे म्हणते की अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी. हे ऐकल्यावर तर मोहनची अक्षरशः घाबरगुंडी उडते. ऑब्व्हियसली त्याला वाटलं असेल की सगळं संपलं आता. हो ना, त्याला पुढचं काही ऐकूच येत नाही. भीतीमुळे त्याचे पाय लटलटू लागतात. त्याला वाटतं की दुकानदार घरी आलाय म्हणजे आपली चोरी पकडली गेली. तो क्षण त्याच्यासाठी मानसिक धक्क्याचा परमोच्च बिंदू असतो. अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या मनाला नेहमीच अशी भीती वाटत असते की जर आपल्या विरुद्ध कट रचत आहे. आणि आपलं गुपित कधीही उघडकीस येऊ शकतं. एक्झॅक्टली. पण मग आई पुढे जे सांगते ते ऐकून त्याला आणि आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसतो. आई सांगते की सकाळी दुकानात खूप गर्दी होती आणि त्या गडबडीत दुकानदाराने तांदूळ दिलाच नाही. अरे छा. हो, त्याऐवजी त्याने डाळीच्या 2 पुड्या दिल्या. समदा घोटाळा झाला असा तो दुकानदार म्हणाला आणि तांदूळ देऊन गेला. हे ऐकल्यावर मोहनचा जीव भांड्यात पडतो. म्हणजे तो दुकानदार त्या 50 रुपयांसाठी घरी आलेलाच नसतो. तो फक्त डाळ तांदळाच्या चुकीमुळे आलेला असतो. हा. कथेतला हा अनपेक्षित बदल खूपच खुबीने मांडलाय. वाचकांना आणि मोहनलाही खात्री असते की पैशांची चोरी पकडली गेली, पण प्रत्यक्ष कारण अगदीच वेगळं निघतं. हो, आणि यातून मोहनला जो तात्पुरता दिलासा मिळतो तो त्याच्या मानसिक ताणाचं ओझं क्षणापुरतं का होईना हलकं करतो. बरोबर आहे. पण इथे मला एका गोष्टीवर आक्षेप घ्यायचा आहे किंवा एक शंका विचारायची आहे. बोला ना. आईने ज्या पद्धतीने तो प्रसंग हाताळला ते मला थोडं संशयास्पद वाटतं. आधी तांदळाबद्दल विचारणं आणि मग अचानक दुकानदाराचा उल्लेख करणं, हे सगळं खूपच ठरवून केल्यासारखं वाटत नाही का? तसं पाहिलं तर वाटतं तसं. जर आईला माहीत होतं किंवा तिला संशय होता तर तिने मोहनला थेट का विचारलं नाही, तुझ्याकडे जास्त पैसे आहेत का, असं ती विचारू शकली असती. अप्रत्यक्षपणे मुलाला इतकं घाबरवणं हे योग्य आहे का? हा अत्यंत कळीचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या पाठात आईला 50 रुपयाबद्दल नक्की माहीत होतं की नाही हे स्पष्टपणे कुठेही सांगितलेलं नाहीये. पण तरीही तिचं वागणं तसं होतं. हो, पण जर आपण तिच्या कृतीचं मानसशास्त्रीय विश्लेषण केले तर तिची ही पद्धत अतिशय प्रगल्भ आहे. समजा तिने थेट विचारले असते की तू पैसे चोरलेस का, तर काय झाले असते? मोहनने कदाचित घाबरून खोटं बोलून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता. एक्झॅक्टली. मुले जेव्हा बचावात्मक पवित्रा घेतात तेव्हा ते स्वतःच्या चुकीचं समर्थन करू लागतात. आईला मोहनला खोटं बोलायला प्रवृत्त करायचं नव्हतं. अच्छा, म्हणजे तिला मोहनला पकडून द्यायचं नव्हतं, तर तिला मोहनने स्वतःहून आतून बदलावं असं वाटत होतं. अगदी बरोबर. याला इनडायरेक्ट पेडागॉजी किंवा अप्रत्यक्ष संगोपन म्हणतात. आईने अशी परिस्थिती निर्माण केली जिथे मोहनचा विवेक स्वतःहून जागा होईल. तिने त्याचे खिसे तपासले नाहीत. नाही, किंवा त्याला चोर ठरवून शिक्षाही केली नाही. कारण बाह्य शिक्षेमुळे मुलांच्या मनात राग निर्माण होतो, सुधारणा नाही. पण स्वतःच्या सदस विवेक बुद्धीने दिलेली शिक्षा कायमस्वरूपी बदल घडवून आणते. हे स्पष्टीकरण खूपच पटण्यासारखं आहे.
कारण यानंतर आई मोहनला जे सांगते तो तर या कथेचा मुख्य गाभा आहे. ती तिच्या लहानपणीची गोष्ट सांगते ना? हो, संध्याकाळी आई मोहनजवळ येते, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि स्वतःच्या लहानपणीची एक आठवण सांगते. ती सांगते की तिचं बालपण घरी बिल गेलं. एकदा तिच्या मैत्रिणीच्या आईने तिचा फाटलेला फ्रॉक पाहून तिला मैत्रिणीचा जुना फ्रॉक देऊ केला होता. आणि त्यावर आईने काय उत्तर दिलं? तिने सांगितलं, काकू, आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत. ज्यांची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या. बापरे, एका लहान मुलीच्या तोंडून आलेले हे शब्द किती वजनदार आहेत. खरंच खूप वजनदार आहेत. त्या शब्दांमध्ये स्वाभिमान आणि गरिबी या दोन संकल्पनांची खोल समज दडलेली आहे. नक्कीच, समाजात अनेकदा गरिबीला लाचारीशी जोडलं जातं, पण आईने मोहनला सांगितलं की पैशांची कमतरता म्हणजे चारित्र्याची कमतरता नाही. एखाद्याने दिलेली फुकटची किंवा न हक्काची गोष्ट न स्वीकारणे हेच खरं स्वातंत्र्य आहे. कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं, हे वाक्य मुलाच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्यासाठी पुरेसं आहे. हो, आणि मला वाटतं आईने ही गोष्ट याच वेळी सांगणं हा काही योगायोग नक्कीच नव्हता. मलाही तसंच वाटतं. तिने मोहनवर थेट आरोप न करता एक रूपक म्हणून स्वतःची गोष्ट सांगितली. माझ्या मते ही मुलांवर संस्कार करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता की तू वाईट आहेस, तेव्हा तो माणूस स्वतःला दुखावून घेतो. हो ना, पण जेव्हा तुम्ही एखाद्याला सांगता की आपण असे नाही आहोत, आपला स्वाभिमान मोठा आहे, तेव्हा तो माणूस स्वतःला त्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर निरीक्षण आहे. मानवी मेंदू हा उपदेशापेक्षा गोष्टींना जास्त चांगला प्रतिसाद देतो. आईने स्वतःची गोष्ट सांगून मोहनला एक आरसा दाखवला. आणि त्या आरशात मोहनला स्वतःची चोरी केलेली प्रतिमा आणि आईची स्वाभिमानी प्रतिमा यातील फरक स्पष्ट दिसला असेल. एक्झॅक्टली. आणि हाच तो क्षण होता जिथे त्याचा अपराधीपणाचं रूपांतर खऱ्या पश्चातापात झाले. पण मला वाटतं मोहनच्या शरीरात आणि मनात जे काही चाललं होतं ते व्यक्त करायला नुसते शब्द अपुरे पडतात. आणि इथेच या पाठाचा दुसरा आणि माझ्या मते सर्वात रंजक भाग सुरू होतो. तो कोणता? तो म्हणजे भाषा आणि व्याकरण. या कथेच्या शेवटी जे स्वाध्याय दिले आहेत ते केवळ परीक्षेसाठी पाठांतर करण्याचे प्रश्न नाहीत. त्यातून आपल्याला समजतं की अपराधीपणाची भावना वाक्प्रचारांतून कशी जिवंत होते. हो, भाषा आणि भावना यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण मगाशी शारीरिक प्रतिक्रियांबद्दल बोललो, पण जोपर्यंत माणसाला त्या शारीरिक प्रतिक्रियेला देण्यासारखा योग्य शब्द मिळत नाही, तोपर्यंत तो त्या भावनेला पूर्णपणे समजू शकत नाही. अगदी बरोबर. यासाठी मला एक रूपक वापरावंसं वाटतं. मला असं वाटतं की आपल्या आतल्या भावना या एखाद्या जोरदार वाऱ्यासारख्या असतात. आपण वाऱ्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही. बरोबर. पण हे वाक्प्रचार म्हणजे त्या वाऱ्यात उडणाऱ्या पानांसारखे किंवा हलणाऱ्या फांद्यांसारखे आहेत. वाक्प्रचारांमुळे आपल्याला त्या अदृश्य भावनेची दिशा आणि वेग अचूक समजतो. खूप छान उदाहरण दिलं. उदाहरणार्थ, या स्वाध्यायात दिलेले वाक्प्रचार बघा. पोटात बाकबूक होणे याचा अर्थ स्वाध्यायात दिलाय खूप घाबरणे. पण खूप घाबरणे हा शब्द तो थरथरता अनुभव देत नाही जो पोटात बाकबूक होणे हा वाक्प्रचार देतो. हेच तर भाषिक कौशल्य आहे. जेव्हा मोहनला वाटतं की दुकानदार पैशांसाठी आलाय, तेव्हा केवळ त्याला भीती वाटत नाही, तर त्याच्या पोटात बाकबूक होतं. आणि जेव्हा त्याला कळतं की तो डाळतादळासाठी आला होता, तेव्हा तो केवळ शांत होत नाही, तर त्याचा जीव भांड्यात पडतो. जीव भांड्यात पडणे हा वाक्प्रचार किती सखोल आहे विचार करा. जणू काही जीव शरीर सोडून बाहेर पडला होता आणि तो आता पुन्हा आपल्या सुरक्षित जागी म्हणजे भांड्यात परत आलाय. खरंच की. आणि कसनुसा चेहरा करणे किंवा नजर चुकवणे हे शब्दसमूह तर अप्रतिम आहेत. हो, कारण जेव्हा आपण काहीतरी लपवत असतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. मोहन आईची नजर चुकवत होता. हे शब्द शारीरिक कृतीतून मानसिक अवस्था दर्शवतात. मानसशास्त्रामध्ये याला इमोशनल ग्रॅन्युलॅरिटी म्हणतात. म्हणजेच स्वतःच्या भावना अतिशय सूक्ष्मपणे आणि अचूक शब्दात ओळखता येण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे आपल्या भावनांना योग्य नाव देता येणं. हो, ज्या मुलांकडे भावना व्यक्त करण्यासाठी जास्त शब्द आणि वाक्प्रचार असतात, ती मुलं स्वतःच्या भावनांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे या स्वाध्यायाच्या माध्यमातून लेखक विद्यार्थ्यांना केवळ मराठी भाषा शिकवत नाहीयेत, तर ते त्यांना स्वतःचं मन वाचण्याची कला शिकवत आहेत. एक्झॅक्टली. आणि या स्वाध्यायांमध्ये फक्त वाक्प्रचारच नाहीत, शब्दसंग्रह वाढवणारे इतरही घटक आहेत. हो, जोड शब्दांचा अभ्यास दिलाय. जसं आकडेमोड, हातपाय यांसारखे शब्द कसे तयार होतात हे त्यात आहे.
आणि एका शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधण्याचा प्रश्न पण आहे ना. हो, जसं विमान चालवणारा म्हणजे वैमानिक, शोध लावणारा म्हणजे संशोधक. आणि दुकान या शब्दाला दार प्रत्यय लावून दुकानदार हा शब्द कसा बनतो हेही दाखवलंय. हां, भाषिक अभ्यासाचा भाग विद्यार्थ्यांच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी असतो. जेव्हा एखादा विद्यार्थी वैमानिक किंवा संशोधक असे शब्द शिकतो, तेव्हा तो केवळ शब्दकोशात एक नवीन भर घालत नाही. मग तो काय करतो? तो एका संपूर्ण व्यवसायाची, एका मोठ्या जगाची संकल्पना स्वतःच्या मेंदूत रुजवत असतो. भाषा हे जगाकडे बघण्याचं लेन्स आहे. हे लेन्स जेवढं स्वच्छ आणि मोठं असेल, तेवढं जग जास्त स्पष्ट दिसेल. बापरे, खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही. खरोखर हे सर्वसमावेशक शिक्षण आहे. म्हणजे व्याकरण शिकता शिकता आयुष्याचे आणि भावनांचे धडेही गिरवणे. नक्कीच. तर जर आपण या संपूर्ण चर्चेचा एक सारांश काढायचा म्हटला तर होय, मी सुद्धा हा धडा केवळ एका मुलाने केलेल्या छोट्याशा चुकीची कथा नाहीये. ती मानवी मन, आपली विवेकबुद्धी, गरिबीतही टिकवून ठेवलेला स्वाभिमान आणि या सर्वांना जोडणाऱ्या भाषेची एक अत्यंत सुंदर कलाकृती आहे. बरोबर आहे. आईच्या एका छोट्याशा आणि व्यक्तिगत आठवणीने मोहनच्या मनावर जो खोल परिणाम केला, तो कोणत्याही मोठ्या शिक्षणे किंवा रागावून केला नसता. होय, या पाठातून पालक आणि शिक्षक अशा दोघांसाठीही एक मोठा धडा मिळतो. कसं आहे ना, नैतिक मूल्ये ही लादण्याची गोष्ट नसते. ती आतून निर्माण व्हावी लागतात. आणि ती निर्माण करण्यासाठी मुलांसमोर योग्य आदर्श ठेवणं आणि त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकण्यासाठी एक सुरक्षित भावनिक अवकाश देणं, हे आपलं काम आहे. हे सर्व संपवताना माझ्या मनात एक विचार घोळतोय. कोणता विचार? या कथेच्या स्रोताचा जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते. मोहनने ते 50 रुपये आईला परत केले किंवा त्याने आपली चोरी आईसमोर बोलून दाखवली असं पाठात कुठेही स्पष्टपणे लिहिलेलं नाहीये. हो, हे खरंय. कथेचा शेवट फक्त मोहनच्या अंतर्मुख होण्यावर आणि त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव होण्यावर होतो. हां, कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि सूक्ष्म बिंदू आहे, मी म्हणेन. म्हणूनच माझ्या मनात हा प्रश्न येतोय, जो मला आज ऐकणाऱ्या सर्वांसाठी इथे सोडून द्यायचा आहे. सांगा. खऱ्या अर्थानं नैतिक सुधारणा होण्यासाठी आपण केलेली चूक इतरांसमोर उघडीच येणं आणि त्याची तोंडी कबुली देणं खरोखर गरजेचं असतं का? की आपल्या आत निर्माण होणारी अपराधीपणाची ती तीव्र जाणीव आणि मी पुन्हा असे कधीच करणार नाही हा मुका पश्चातापच आपल्याला कायमचं बदलण्यासाठी पुरेसा असतो? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. कधीकधी दुसऱ्याला न दिलेली आणि फक्त स्वतःला दिलेली कबुली ही अधिक खोलवर रुजलेली असू शकते का? या एका अदृश्य पण अतिशय जळ अशा प्रश्नावर विचार करत आज आपण इथेच थांबूया. या सर्व गोष्टींवर तुम्ही सर्वांनी स्वतः विचार करा. एका नवीन विषयावर पुन्हा अशीच सखोल चर्चा करण्यासाठी आपण लवकरच भेटू.